धनुष्यबाण चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांच्याकडूनही चिन्ह गोठवण्याची मागणी. प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची मागणी. काँग्रेसने वंदे मातरमचे 2 तुकडे केले. गृहमंत्री अमित शहांची सडकून टीका. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस द्वेषाचं राजकारण करत आहे, शहांचा घणाघात. जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम. 1 दिवस 1 विद्यापीठ योजना राबवली जाणार. दररोज 1 केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जाऊन जेनझींच्या समस्या जाणून घेणार. काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप. राहुल गांधींनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांचा टोला. मुलींचा हात धरला तर आम्ही मारणारच. मुंबईच्या साठे कॉलेज बाहेरच्या राड्यावरनं अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. आमच्या नादी लागू नका, अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा. अजित पवारांनी भगवद्गीता न वाचल्यानंच अपघाती मृत्यू झाला. इस्कॉनच्या सूरदास यांची वादग्रस्त टिप्पणी. संजय शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करतायत. मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप. सरकारनं उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईला जावं लागेल, जरांगेंचा इशारा. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्ती. मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू. दादर आणि ठाण्यात आरटीओकडून कारवाई सुरू. मराठी न आल्यास परवाना निलंबित केला जाणार. सिंहगडावर पर्यटकांना मारहाण प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल. बरमुडा घातल्याच्या कारणावरून पर्यटकांना दमदाटी. महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांनाही मारहाण केल्याचा आरोप. राज्यात तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र. लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000 1,65,00,000. लाभ घेणाऱ्या अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून अद्याप वसुली बाकी. एफडीएकडून खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी. खाद्यतेल सुटं विकण्यास बंदी. ऑर्डरचं उल्लंघन केल्यास 7 वर्षांची शिक्षा. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती. साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार. देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीमुळे भारतात साखरेचे दर भडकले. नव्या हंगामात इथेनॉल निर्मितीवरही सावट. पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. 6 फुटांवरील पीओपी मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन होणार. 24 जुलै 2025 रोजीचा आदेश हायकोर्टाकडून तुर्तास कायम. गणेश भक्तांना दिलासा. बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा. अंधेरीतल्या हॉटेलमधला धक्कादायक प्रकार. तरुणीची एफडीएकडे तक्रार. नाशकातील हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाचा निर्णय. पुढील आदेशापर्यंत हरिहर गडावर पूर्ण वेळ प्रवेश बंदी. झारखंड उच्च न्यायालयाचा सोरेन सरकारला झटका. जेपीएससी आणि जेएसएससी सह भरती परीक्षा रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारनं रद्द केल्या होत्या परीक्षा. मध्य प्रदेशच्या रीवामध्ये मुसळधार पाऊस. शहरात पूर सदृश्य परिस्थिती. एसडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू.